नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली लिखित मोहब्बत. मी घेऊन आली आहे माझी नवीन कथा या चॅनलवर. स्थळ पुणे शहर, परांजपे मेन्शन. आजोबा, आजोबा कुठे तुम्ही? एक 25 वर्षाची मुलगी गोंधळ घालतच आत येते. आरू, इकडे आहे ग मी. तोच एक भारदस्त आवाज येतो आणि मागून एक धष्टपुष्ट, उंच, पायात कोल्हापुरी पांढरे स्वच्छ धोतर नेसलेले व त्यावर कडक इस्त्रीचा लांब सदरा, एका हातात सोन्याचे कडे, दुसऱ्या हातात ती जुनी टाईपची सिगार. चेहरा लांब जरी असला तरी त्यावर सध्या पांढऱ्या झालेल्या मिशा आणि दाढी थोडी खुरडलेली, डोक्यावर फेटा बांधलेले असे एक 80 वयोगटातील पण अजूनही तरुण असलेले इसम येतात. आजोबा म्हणतच ती त्यांना पाहताच जाऊन मिठी मारते. अगं हो हो, जरा दमानं. आता तुझ्या या आजोबामध्ये इतका दम नाही राहिला. ते हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात. आणि असं कोण म्हणालं की माझे आजोबा नाही नाही माझे मित्र असे म्हातारे झालेत म्हणून? तिने आपली मान थोडी वर केली आणि गालात हसत म्हणाली. म्हातारा आणि मी? चल हट. मी दम नाही राहिलो म्हणजे म्हातारा झालोय असं थोडीच म्हणालो. मी तर म्हातारा. त्यांनी तिच्या बोलण्यावर हलकासा धपका घालत थोडंसं रागावून म्हटलं. हो, माहिती आहे मला. उद्या मीच काय, माझी मुलं म्हातारी झाली तरी तुम्ही तरुणच असणार आहात. तिने आपली पाठ चोळत नाक मुरडत म्हणाली. हां, आता कसं? ते हसून बोलतात आता आणि तिच्याकडे एकटक पाहायला लागतात. कशी दिसते मी आजू? तसं त्यांच्याकडे पाहत आता ती सुद्धा गालातल्या गालात थोडं गोड हसत थोडी मागे सरकते आणि त्यांना विचारते. एकदम कडक. 2 सेकंद मला वाटलं माझा आदित्यच समोर उभा आहे. आता मात्र जरा आजोबा तिचे हळवे झाले होते. नकळत त्या गोऱ्या गालावरून अश्रू व्हायला लागले होते. आजू, नो. आपलं ठरलं आहे ना? आता हे अश्रू आपण तेव्हाच ढाळणार जेव्हा मी डॅडचा, तुमच्या आदूचा खुनी शोधून त्याला शिक्षा दिल्यानंतरच. तीही आता हळवी झाली होती, पण मोठ्या मुश्किलीने तिने स्वतःला सावरलं आणि आपल्या आजोबांच्या डोळ्यातीलही पाणी ती आपल्या अंगठाने पुसू लागली. हो बेटा, आणि मी त्यासाठीच तुला या क्षेत्रात जाण्यासाठी अडवले नाही. कारण मला माहीत आहे ही पॉवर एकदा मिळाल्यानंतरच आपल्याला खुनीचा तपास लागणार आहे. ते आता थोडे शांत झाले होते. हो, आणि म्हणूनच मीही या क्षेत्रात इच्छा नसूनही आजू गेली आहे. ती आता आपल्या भिंतीला असलेल्या फ्रेमसमोर जाऊन उभी राहिली आणि एका निर्धाराने बोलली. ती एकटक त्या फ्रेमकडे पाहत होती, ज्या फ्रेममध्ये एक माणूस आणि एक बाई होते. फ्रेमला चंदनाच्या हारामुळे सगळीकडे सुगंध दरवळला होता. हो बेटा, यू नो बेटर की या कामासाठी माझी कोणतीही आणि कसलीही मदत लागली, मग ती कायद्याविरोधात असू दे, मी तुला करणार म्हणजे करणार. आजू तिच्या मागे येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतात. हो आजोबा. ती मागे न पाहताच अजूनही त्या फ्रेमकडे एकटक पाहत म्हणते. बरं, चला. PSI, आज तुमचा जॉईनिंगचा पहिला दिवस आहे. उगा उशीर नको चांगल्या कामाला. आजोबा आपल्या अश्रू आवरत तिच्या खांद्यावर थोपटतात आणि तिला हसून बोलतच किचनमध्ये घाई जातात. महादू, त्यांचा घरगडी. मी सांगितलेलं केलं आहेस ना? ते आत येताच आपल्या घरगडीला म्हणतात. वय साहेब, झालंय सर्व. अगदी तुम्ही म्हणालात तशीच बनवली आहे. तो गडीसुद्धा आपल्या हातात एक बाऊलमध्ये खीर घेत म्हणतो. बरं, दे मग इकडे. ते त्याच्या हातातील बाऊल घेतात आणि तिथलाच एक स्पूनही उचलतात. वाव, महादू काका, तुम्ही खरंच स्वीट आहात. ती आपल्या आजूच्या हातातील खिरेची वाटी पाहून आनंदाने म्हणते. तुझे महादू काका का स्वीट? ही खीर जर मी माझ्या हाताने केली असेल तर? गाल फुगवून नाटकी रूपात आता आजू
आणलेली वाटी मागे लपवत म्हणतात. हो का? बरं बरं, आता द्याल का माझी खीर मला? आणि तिला मात्र हसायला येतं आपल्या आजोबांच्या या खोट्या खोट्या रुसण्याला. मी खाऊन सांगते की तुम्ही स्वीट आहात की नाही ते, ती महादू काकांकडे पाहत डोळा मारत म्हणते. अच्छा, म्हणजे तो महादू तुला असा स्वीट वाटणार आणि मी स्वीट, ही खीर गोड झाली तरच मला स्वीट समजणार तू, असंच ना? ते अजून गाल फुगवून म्हणतात. वाटी अजूनही मागेच असते. हां, अगदी बरोबर. कारण आय नो ही खीर नक्कीच महादू काकांनी माझ्यासाठी बनवली आहे. म्हणतच ती त्यांच्या हातातील ती वाटी आपल्या पुढे धरत त्यातील एक चमचा खीर खाते. आहा, पण अगदी तशीच बनवली आहे जसे माझे हे स्वीट स्वीट आजू दरवेळी माझ्यासाठी बनवतात. हसत म्हणत ती पुढचा घास त्यांना चारते. चांगली झाली आहे महादू. तेही आता ती खीर मिटक्या मारत खात म्हणतात. बाय द वे अरोई, तू कुठे बाहेर गेली होतीस का? नाही, म्हणजे इकडून आलीस म्हणून विचारले. त्यांना अचानक काहीतरी आठवलं तसं त्यांनी तिला गंभीर होत विचारलं. "हं? हो, ते गणपती मंदिरात गेले होते बाप्पाचे आशीर्वाद घ्यायला." ती तो बाऊल त्यांच्या हातातील काढत महादूच्या हातात देत म्हणते. अगं ए, मी अजून खात होतो ना, ते तिला डोळा वटारून म्हणतात. आजच्या पुरते गोड इनफ आहे आजू. तुला ऑलरेडी डायबेटीस आहे, BP आहे. महादू काका, आज आजूने कितीही आग्रह केला तरी त्यांना खीर द्यायची नाही. ती महादू काकांना जरा ठणकावूनच सांगत बोलते. तेही मानेनच हो म्हणतात, पण त्यांचं लक्ष आजोबांकडे जाताच घाबरून ते किचनकडे धाव घेतात. बरं बाई, तुझी जशी आज्ञा, ते कपाळावर आठ्या पाडतच म्हणतात. पण हे अगदी फर्स्ट क्लास केलंस बघ बेटा तू. गणपतीचं दर्शन जे घेऊन आलीस. मी म्हणणारच होतो तुला, आज पहिला दिवस आहे तर दर्शन घेऊन ये. ते हसतच तिथं असलेल्या कोचवर बसत म्हणतात. हो, म्हणूनच गेले होते आजू. पहिला दिवस आहे. ओ शिट. तिचं लक्ष आता आपल्या बोलण्याबरोबर घड्याळात जातं. आजू, अरे आज माझा पहिला दिवस आहे आणि अजूनही मी इथे आहे. ती जरा ओरडतच घाईत बोलते. हो, पहिला दिवस आहे, पण तू का इतकी हायपर होती? तुझ्या आजूसमोर कुणाची टाप आहे का तुला उशीर झाला म्हणून रागवायची? ते तिला थोडंसं अहंकारातच म्हणतात. शाळेत असताना तू कित्येक वेळा उशिरा गेली आहेस, पण एक तरी तुझा मास्तर कधी उलटा बोलला आहे का तुला? आजू, ते वेगळं होतं. ते गाव आपलंच होतं आणि शाळा पण. आता तसं नाही. शिवाय मी ऐकले की माझे सिनियर सावंत सर खूप कडक आहेत. त्यांना 1 मिनिट उशीर चालत नाही. ती घाईघाईतच टेबलावरची आपली कॅप दांडुका घेत बोलते. मी पण बोलण्यात काय वेळ वाया घालवत आहे. चल, मी आता आप पळते. असं म्हणतच ती लगेच आजूच्या आपल्या पायाला स्पर्शही करते आणि तसंच पळत जाऊन आपली कार काढते. आजू मात्र तिच्या या घाईला पाहून गालात हसतात. सो, ही आपली आहे कथेची नायिका आरोही आदित्य परांजपे. तिच्या आईवडिलांचा अपघातात मृत्यू झाला आहे, पण तिला दाट संशय आहे की तो एक अपघात नसून घातपात होता आणि तेही तिच्याच डॅडच्या मित्राने, तिच्या लाडक्या अंकलने, कदम अंकलने केला होता. पण सध्या तिच्याजवळ काहीच पुरावे नव्हते, कारण ते कधीच नष्ट केले होते, 4 वर्षापूर्वी जेव्हा अपघात हा घडला होता. त्यामुळेच तो खुनी अजूनही निवांत आपलं आयुष्य जगत आहे असं तिला वाटत होतं. कारण खरं काय आहे तिलाही माहीत नाही. गेली 4 वर्षे ती ना त्या कदम अंकलना भेटली होती, ना काही साधा संपर्क झाला होता. जे अंकल तिच्या वडिलांचे जीव की प्राण होते, त्यांच्याशिवाय तिच्या वडिलांचं पानही हलत नव्हतं. आज तेच अंकल या घराण्याचे शत्रू झाले होते. पण आता तिला त्या अंकलबद्दल काहीच वाटत नव्हतं. तिला आता आपल्या वडिलांना लवकरात लवकर मुक्ती द्यायची होती, अंकलना पकडून त्यांना शिक्षा देऊनच. आणि म्हणूनच ती पोलीस क्षेत्रात आली होती, जी सध्या पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होती पुणे शहरात. आणि या सर्वात तिला मदत करत होते तिचे लाडके आजू, तिच्या डॅडूचे वडील बाळासाहेब परांजपे. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध नाव. महाराष्ट्रात त्यांचे नाव आदराने घेत, कारण ते कोणी आम नसून महाराष्ट्राचे
एकेकाळी माजी उपमुख्यमंत्री होते. कथेचा पहिला भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स.